कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ, जीबीएस रुग्णांची संख्या 101 वर, 16 रुग्णांची प्रकृती चिंताजनक. मुंबईकरांचा प्रवास होणार वेगवान. आजपासून पूर्ण कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत. सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत खुला राहणार मार्ग. एसटी तिकिटाच्या भाडेवाढी विरोधात उबाठा पक्ष आक्रमक. भाडेवाढी विरोधात ठिकठिकाणी आंदोलन करणार. अंबादास दानवेंच्या नेतृत्वात संभाजीनगरात आंदोलन. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट इन ॲक्शन मोड. आजपासून मातोश्रीवर ठाण्यातील विधानसभा निहाय मतदारसंघांचा आढावा घेणार. मराठा आरक्षणाकरता मनोज जरांगे मैदानात. अंतरवाली सराटीतील जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस. जरांगेंच्या उपोषणाची सरकारकडून दखल घेतली जाण्याची शक्यता. जरांगेंच्या आंदोलनावर पंकजा मुंडेंकडून चर्चेची तयारी. मनोज जरांगे सकारात्मकता दाखवतात तर अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेईन, भूमिका केली स्पष्ट. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ कराडमध्ये आज जनाक्रोश मोर्चा. मोर्चात सगळे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य सहभागी होणार. देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची करणार मागणी. मुंबईकरांचा प्रवास आजपासून आणखी वेगवान. पूर्ण कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत. सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत खुला राहणार मार्ग. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आजपासून 3 दिवस ट्रॅफिक ब्लॉक गर्डर बसवण्याचं काम हाती घेणार.